नमस्कार मित्रांनो, दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी, सर्व उमेदवार जे असतील ते खूप मेहनत करून, कष्ट करून खूप अभ्यास करतात आणि प्रामाणिकपणे परीक्षा देतात. पण मित्रांनो, परीक्षेमध्ये घोटाळा, पेपर फुटी यासारखे गैरप्रकार अपवादात्मक वेळी घडले जातात. ज्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करून परीक्षा दिली आहे, त्यांचे कष्ट मात्र वायाला जातात. अशाच परीक्षेदरम्यान पेपर फुटीचे प्रकरण उघड झाल्याने विद्यार्थ्यांनी ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे कष्ट हे वाया जाणार नाहीत याचा विचार करून परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. आणि एवढेच नव्हे तर ही परीक्षा परत 6 महिन्याच्या आत पुन्हा घेण्याचे आदेश देखील दिले गेले. तर या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येथे नजरचुकीने मिस होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे पेपर दिले आहेत, प्रामाणिकपणे परीक्षा दिली आहे, अशा विद्यार्थ्यांचे कष्ट हे वाया जाणार नाहीत. त्यासाठी भरती परीक्षा ही शेवटी रद्द केली गेली, कारण परीक्षेदरम्यान पेपर फुटीचे प्रकार उघड झाले होते आणि विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा रद्द व्हावी अशी मागणी केली जात होती. तर या प्रामाणिक विद्यार्थ्यांचा विचार करून सरकारने ही परीक्षा रद्द केली आणि इतकेच नव्हे तर ही परीक्षा 6 महिन्याच्या आत परत घेण्याचे आदेश देखील दिले गेले. तर मित्रांनो, हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण आत्ताच उत्तर प्रदेश या राज्यामध्ये घडले गेले आहे. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पोलीस शिपाई पदाच्या 60,000 जागांसाठी राज्यातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये तब्बल 48 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. परीक्षेदरम्यान 244 सॉल्व्हर आणि पेपर फोडणाऱ्या टोळ्यांमधील अनेक लोक सापडले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अनेकांना अटक देखील करण्यात आली. पोलीस भरतीचा पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत आंदोलने केली होती. या दरम्यान तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यूपी पोलीस कॉन्स्टेबल सिव्हिल पोलीस परीक्षा रद्द करण्याचा आदेश दिला. आणि नुसती ही परीक्षा रद्द करण्याचा आदेशच नाही, तर हीच परीक्षा पुढील 6 महिन्यामध्ये पुनर्परीक्षा घेण्याचाही आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षेसंबंधी मिळालेली माहिती आणि तपासाच्या आधारावर ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच भरती बोर्डाला निर्देश देण्यात आले आहेत की या परीक्षेदरम्यान निष्काळजीपणा दाखविणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला जावा. तसेच याचा तपास STFच्या माध्यमातून करण्यात यावा. तसेच दोषी आढळलेल्या व्यक्ती किंवा संस्थांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. 6 महिन्याच्या आत पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. तसेच उत्तर प्रदेश परिवहन निगम सेवा परीक्षा उमेदवारांना त्यांचे शुल्क परत करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. येथे परीक्षा दरम्यान पेपर फुटीचे प्रकार उघड झाल्याने विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात होती. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाकडून 11 फेब्रुवारी रोजी आयोजित समीक्षा अधिकारी, सहाय्यक समीक्षा अधिकारी परीक्षा 2013 संबंधी तक्रारीची चौकशी करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी हा निर्णय घेतला. परीक्षा रद्द झाल्यानंतर त्यांनी तरुणांच्या कष्टाशी खेळ करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. या प्रकरणाचा जो X या सोशल मीडियावरचा स्क्रीनशॉट तुमच्यासमोर प्रसिद्ध केला गेला आहे. यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी जे पोस्ट केलं आहे ते आपण बघणार आहोत. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आरक्षी नागरिक पुलिस के पदों पर चयन के लिए आयोजित परीक्षा 2023 को निरस्त करने तथा आगामी 6 माह के भीतर ही पुनः परीक्षा कराने के आदेश दिए हैं. म्हणजे त्यांनी येथे सांगितले आहे की राखीव नागरिक पोलीस यांच्या पदांवरती जी काही निवड परीक्षा आयोजित केली होती, ही परीक्षा कॅन्सल करून त्याची जी पुनर्परीक्षा आहे ही 6 महिन्याच्या आतमध्ये घेण्याचे आदेश दिले आहेत. परीक्षाओं की शुचिता से कोई समझौता नहीं किया जा सकता. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की या ज्या परीक्षा आहेत यांच्या पावित्र्यामध्ये म्हणजे त्यांच्या पारदर्शकपणामध्ये कोणत्याही प्रकारचा समझौता केला जाऊ शकत नाही. त्यांनी यामध्ये अजून सांगितले आहे की युवाओं की मेहनत के साथ खिलवाड़ करने वाले किसी भी दशा में बख्शे नहीं जाएंगे. ऐसे अराजक तत्वों के खिलाफ कठोरतम कारवाई होनी तय है. असे जे गैरप्रकार घडले आहेत, ज्यांनी घडवून आणले आहेत, युवकांच्या कष्टाशी ज्यांनी खिलवाड केला आहे, यांच्यावरती कठोर कारवाई होणार आहे. तर मित्रांनो, निर्णय असावा तर असा
गैरप्रकार सापडलेली जी परीक्षा आहे ती परीक्षा पण रद्द, त्यानंतर ती 6 महिन्याच्या आत परत घेण्याचेही आदेश. अशा प्रकारचे निर्णय असतील तर नक्कीच युवकांकडून त्या सरकारचं नाव हे नक्कीच घेतलं जाणार आहे. याबद्दलच्या ज्या काही पुढील सर्व अपडेट्स असतील त्या समोरून जशा येतील तशा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरून मीच तुम्हाला देणार आहे. पुढील सर्व प्रकारच्या अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. सरकारच्या या निर्णयाला लाईक नक्की करा. यावरती तुमचा काय निर्णय आहे, तुमचे काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न किंवा शंका असल्यास कमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. अशाच नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.